नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली मधुभाऊंना म्हणते, हिच्याकडेच बघा ना. रस्त्याच्या कडेला झाडांमध्ये लपलेली ही मुलगी पोलिसांना सापडली. तिच्या मनावर इतका मोठा आघात झाला आहे की ती अजूनही कोणाशी नीट बोलत नाही. नक्की तिच्यासोबत काय घडलं असेल कोणास ठाऊक. मधुभाऊ, तुम्हीच सांगा ना, या वयात मुलांना शारीरिक आणि मानसिक सुरक्षा मिळणं हा त्यांचा हक्क नाही का? त्यावर मधुभाऊ म्हणतात, हो, नक्कीच आहे. सायली पुढे ठामपणे म्हणते, मग त्यासाठी कोणीतरी लढायला हवं. आणि यापुढची ही लढाई माझी असेल. हे ऐकताच अर्जुन तिचं अभिनंदन करतो. त्यानंतर उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवतात. चैतन्यही तिला कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम म्हणतो. पण सायली हसत म्हणते, मॅडम वगैरे काही म्हणू नका. तेव्हा सोम्या म्हणतो, ते काहीही असलं तरी तू आमच्यासाठी कायम आमची सायली ताईच आहेस. यानंतर सायली मोठ्यांचे आशीर्वाद घेते. कुसुम तिला म्हणते, या तुमच्या सिंहासनावर बसा, आम्ही तुमचं औक्षण करतो. त्यानंतर कुसुम आणि श्वेता दोघी मिळून सायलीचं औक्षण करतात. श्वेता म्हणते, तू इथे राहत नसलीस तरी तुझ्याशिवाय या आश्रमात पानही हलत नाही. यानंतर आश्रमात नुकत्याच आलेल्या 2 मुली फुलं देऊन सायलीचं अभिनंदन करतात. सायली त्यांना त्यांची नावं विचारते. एक मुलगी सांगते, माझं नाव सोनल आहे. मी ज्या गुरुजींकडे राहत होते त्यांनी मला हे नाव दिलं. दुसरी मुलगी मात्र म्हणते, मला माझं नावच माहिती नाही. तिथले लोक मला वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. हे ऐकून सायली म्हणते, मग आपण तुला नवीन नाव देऊया. आणि ती त्या मुलीचं नाव दिव्या ठेवते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये प्रिया नर्सला तिला काय काय खावंसं वाटतंय ते सांगत असते. नर्स म्हणते, हो, मी घेऊन येते. आणि तिथून निघून जाते. नर्स गेल्यानंतर नागराज प्रियाची खिल्ली उडवत म्हणतो, कशी आई आहेस ग तू? स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बाळाचाही उपयोग करून घेतेस. डॉक्टरांना जे काही सांगत होतीस ना, मला हे होतंय ते होतंय, ते सगळं नाटक आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तुझं बाळ बापावर गेलं असणार, तुझ्यावर नाही. त्यावर प्रिया म्हणते, मी स्वतःचे लाड नाही करणार तर माझे लाड करायला कोण येणार? आणि तुम्ही माझी काळजी करू नका. सचिनचा फोन येतोय का नाही त्याकडे लक्ष द्या. नागराज म्हणतो, धन्य आहेस बाई, स्वतःच्या बाळालाही तू वेठीस धरलंस. पुन्हा आश्रमात श्वेता सायलीला म्हणते, सायली ताई, तू या छोट्या मुलीची अजिबात काळजी करू नकोस. तिची जबाबदारी मी घेते. खरं तर आज तू कोणत्याच गोष्टीची चिंता करू नकोस. आजचा दिवस फक्त एन्जॉय कर. सायली त्या मुलींना म्हणते, सोनल आणि दिव्या, आजपासून तुम्ही दोघी आश्रमाचा भाग आहात आणि मी तुमची ताई आहे. तेव्हा मधुभाऊ हसत म्हणतात, सायली, आता तू फक्त यांची ताई नाहीस, तू या आश्रमाची सर्वेसर्वा आहेस. पोलीस स्टेशनमध्ये ज्या नावाची नोंद झाली आहे त्यानंतर मला खात्री आहे की तू हा आश्रम खूप छान सांभाळशील. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. यानंतर श्वेता सांगते की तिने सायलीसाठी शिरा केला आहे. कुसुम म्हणते, आज सायलीला गोडाचा घास तिच्या नवऱ्याने भरवायला हवा. अर्जुनही लगेच होकार देतो आणि सायलीला शिरा भरवतो. सायली म्हणते, खूप छान झालाय. पण लगेच तोच शिरा ती त्या छोट्या मुलीला भरवते. दुसरीकडे अस्मिता व्हिडिओ कॉलवर स्मितला पाहत असते. कल्पना त्याला खाऊ भरवत असते. अस्मिता आईला सतत सूचना देत असते, मम्मा, त्याला छोटे छोटे घास भरव, नीट धर. डॉक्टरांनी सांगितलंय त्याचे हातपाय अजून नाजूक आहेत. कल्पना हसत म्हणते, अगं, मी तुमची आई आहे. तुम्हालाच मी मोठं केलंय. तू तिथे तुझं काम कर, मी माझ्या नातवाला व्यवस्थित सांभाळते. पुन्हा आश्रमात सायली त्या छोट्या मुलीला वरणभात भरवत असते. जेवताना ती मुलीला तिचं नाव विचारते. सुरुवातीला ती काहीच बोलत नाही. सायली अनेक नावं घेते पण ती नकार देते. शेवटी ती स्वतःच हळूच म्हणते, माझं नाव गौरी. सायली आनंदाने म्हणते, वा, किती सुंदर नाव आहे तुझं. चल आता पटापट जेवून घे. इतक्यात आश्रमात एक पार्सल येतं. सायली ते घ्यायला उठते पण गौरी तिचा हात पकडून तिला खाली बसवते. तेव्हा श्वेता पुढे येऊन पार्सल आत ठेवते. जेवण झाल्यानंतर सायली सोनल आणि दिव्याला नवीन कपडे भेट देते. सोनल भावूक होऊन म्हणते, माझ्यासाठी असं कधीच कुणी केलं नव्हतं. सायली प्रेमाने म्हणते, आता तुमची सायली ताई आहे ना, मी सगळं करणार तुमच्यासाठी. त्यानंतर ती गौरीलाही नवीन फ्रॉक देते. मानसी गंमतीने म्हणते, तू तर मोठी झालीस, तुला अजून सायलीताईची काय गरज? पण लगेच ती म्हणते, अगं गंमत केली. पुढे श्वेता म्हणते, सायलीताई, तुझ्यात जादू आहे. तू सगळ्यांना इतक्या पटकन आपलंसं कसं करतेस? सायली तिचं कौतुक करत म्हणते, तुलाही खूप छान जमतं. मला तर वाटतं तू कित्येक वर्षांपासून या घरातच राहत आहेस. श्वेता म्हणते, आता मला या जागेला आश्रम नाही तर घर म्हणावंसं वाटतं. सायली मग सांगते की तिने सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. कुसुमसाठी साड्या, मुलांसाठी कंपास, पाऊसकोट, सगळ्यांसाठी शाली आणि मोजे, तर श्वेतासाठी हेडफोन. इतक्यात अर्जुन आणि पोलीस आश्रमात येतात. पोलीस सांगतात की ज्या मुलींची नोंद झाली आहे
त्यापैकी एका मुलीची अनेक वर्षांपूर्वी हरवल्याची तक्रार नोंदवली गेली होती. सायली विचारते, कोणत्या मुलीबद्दल बोलत आहात? तेव्हा श्वेता सांगते की सोनल आधी पुण्यात राहत होती. पोलीस अर्जुनला सांगतात की बहुतेक हीच ती मुलगी असावी. अर्जुन इन्स्पेक्टरला विचारतो की दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्येही तिची तक्रार आहे का आणि अजून कोणी तिचा शोध घेत आहे का. पोलीस सांगतात की ते सर्व ठिकाणी फोटो आणि फाईलची प्रत पाठवतील. त्यामुळे तिच्या कुटुंबाचा शोध लागण्याची शक्यता आहे. सायली म्हणते, जर तसं झालं तर खूप बरं होईल. निदान एका मुलीला तरी तिचं हक्काचं घर मिळेल. अर्जुनही तिला आश्वासन देतो की तो कायम तिच्यासोबत आहे आणि या सर्व मुलांसाठी जे काही करता येईल ते दोघं मिळून करतील. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये नागराज श्वेताच्या फोनची वाट पाहत असतो. नर्स प्रियासाठी खाणं घेऊन येते. ती प्रियाची काळजी घेत असल्याचं पाहून प्रिया म्हणते, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात. नर्स निघून गेल्यानंतर प्रिया नागराजला म्हणते की अजून खूप काही बघायचं बाकी आहे. त्यानंतर तिला नागराजला सफरचंदाची ॲलर्जी असल्याचं आठवतं. ती म्हणते, सफरचंद खा. ॲलर्जी झाली की डॉक्टर तुम्हाला जेलमध्ये पाठवणार नाहीत. हे ऐकून नागराज घाबरतो आणि म्हणतो, माझ्या जीवावर बेतू शकतं. दरम्यान अर्जुन आणि सायली आश्रमातून निघण्याच्या तयारीत असतात. अर्जुन म्हणतो की गणपतीसाठी गाडीत मूर्ती नाही. तेव्हा सायली हसत बॉक्समधून सुंदर गणपतीची मूर्ती काढते. अर्जुनला ती खूप आवडते आणि दोघेही ती मूर्ती गाडीत ठेवून घरी निघतात. शेवटी हॉस्पिटलमध्ये नर्स प्रियाला फोन देते. तो श्वेताचा फोन असतो. श्वेता सांगते, अर्जुन आणि सायली यांनी वात्सल्य आश्रमाचं रूपांतर राज्यस्तरावर केलं आहे आणि आता त्या आश्रमाची नवीन संस्थापक सायली सुभेदार आहे. हे ऐकताच प्रिया हसत म्हणते, ग्रेट. म्हणजे आता वात्सल्य आश्रमात काहीही झालं तर त्याची जबाबदार सायली सुभेदार असेल. आणि याच उत्कंठावर्धक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.